अपने अपने
की जय बोलो रे भाई सब संतान की जय। 2 मिनिटाचं ओम नमः शिवायचं भजन होईल। सुंदर असे हात वरती घेऊन टाळी वाजवून भजन करायचे। चालू होता हातांना कळ लागते भजन चालू होतं। हर हर भोले नमः शिवाय ओम स्वाहा शिव जटाधरा हर हर भोले नमः शिवाय ओम स्वाहा शिव जटाधरा हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय। महाकालेश्वराय शिवकालेश्वराय हर हर भोले नमः शिवाय ओम नागेश्वराय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिव चमकेश्वराय हर हर भोले नमः शिवाय ओम नागेश्वराय शिव कालेश्वराय हर हर भोले नमः शिवाय। या माझे अप्पा वगैरे यांच्या 92व्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त सुंदर असं या श्री महापुराण कथेचं आयोजन केलं। आजच्या कथेची आपली सांगता 6 दिवस तुम्ही अगदी मोठ्या उत्साहाने या कथेचा आनंद घेतला आणि आजही आपल्याला तितक्याच उत्साहाने या कथेचा आनंद घ्यायचा आहे। या कथेसाठी जमलेले सर्व मान्यवर कीर्तनकार प्रवचनकार जपी तपी सर्व ध्यानी आणि तुम्ही श्रोतृ वर्ग माऊली म्हणतात प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती मी तुकडा आजची कसे भरते। एक एक श्रोतृ वर्गाला माझ्यासाठी तुम्ही प्रत्यक्षात महेशाच्याच मूर्ती आहात। तुम्ही फक्त एकच करायचं रोज खूप सुंदर भजन केलं टाळी वाजवून भजन केलं आणि एखादा प्रमाण आला तर तेव्हा सुद्धा टाळी वाजवली ना। आज सुद्धा तसंच त्या भजनाचा आनंद घ्यायचा आहे। आपल्याला या सुंदर अशा कथेसाठी जे गोड असं सिंग वादन करता येईल आणि त्याचबरोबर गायन सुद्धा करता येत ना। हरिभक्त आमचे प्रमोद महाराज बुलढाणेकर यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद। त्याचप्रमाणे गोड असं आपल्याला तबला वादन ऐकवता येईल तबला वाजवता येईल ना। हरिभक्त आमचे विशाल महाराज बुलढाणेकर यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद। गोड असा ऐकतो प्यार वाजवता येईल आमचे हरिभक्त ऋषिकेश महाराज बुलढाणेकर यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद। आणि पडद्यावर यांचं काम चालू आहे सुंदर अशा झाकींची सजावट आपल्याला करून आणता येईल अगदी सजीव रेखावे उभे दाखवतायत ना। असे आमचे हरिभक्त घनश्याम दादा गुरव यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद। गोड असे आमचे लेके दादांचे साऊंड सिस्टीम दादांना सुद्धा खूप खूप धन्यवाद। आज ही कथा आपण इथे ऐकतोय पण आपल्यालाही कथा भविष्यामध्ये जेव्हा वाटलं ना कथा ऐकायची तेव्हा आपण ही कथा ऐकू शकतो। असे आमचे स्टार मीडिया युट्यूब चॅनल हरिभक्त आमचे विशाल दादा भालेराव यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद। आणि माझे पतिदेव अगदी माझ्या पाठीचे सावलीप्रमाणे उभे राहतात ना। असे वारकरी महामंडळ चांगले तालुका अध्यक्ष हरिभक्त राजेंद्र काळे यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद। काल आपण कथेमध्ये बघा सुंदर अशी पार्वतीची पाठवणी केली काल आपण आणि पार्वती बरोबर शिगोरी दिली ना। अवही तर शिगोरी दिली पण पार्वतीला पार्वतीच्याही वडिलांनी काय शिकवले दिले बाळा पतीच्या घरी जाता तो सुख असे दुःख असे ना त्या सुख दुःखामध्ये तुझ्या पती बरोबर तू सहभागी व्हा आणि बोले बाबांना
लागले. मात्र स्त्रियांची संख्या कमी पडते, पुरुषांची संख्या जास्त होते. दोन्ही समतोल आपल्याला सारखं करावे लागेल ना. भगवंताने माझ्या देवांचा देव असणाऱ्या महादेवाने स्वतः अर्ध नारी नटेश्वर रूपात आले. म्हणजे अर्ध शरीर नारीचं, स्त्रीचं अर्ध शरीर पुरुषाचं, असा भगवंताने असं रूप धारण केलं. आणि सृष्टीचा जो बिघडलेला समतोल होता ना, तर तो एक सारखा केला. म्हणून भगवंताला कोणतं रूप धारण करावं लागलं? अर्ध नारी नटेश्वर रूप धारण करावं लागलं. अर्ध नारी नटेश्वर भगवान की जय. उमापती महादेव की जय. शिव महापुराण की जय. नंदिकेश्वर अवतार कसा झाला? या सूत्रांनी परत प्रश्न विचारला की नंदिकेश्वराचा अवतार कसा झाला. आणि कायमस्वरूपी नंदी जो आहे ना, हा भोलेनाथ जवळच का असतो ना, त्याची सुंदर अशी कथा आम्हाला सांगा. कथा सांगता येते नंदीचा अवतार कसा झाला. नंदी जो आहे ना, हा शिलाद मुनी म्हणजे शिलाद ऋषी जे होते, हा शिलाद मुनींचा मुलगा होता. खूप दिवस या शिलाद मुनींना पोटी लेकरू बाळ काहीच नव्हतं. शिलाद मुनींना त्यांना त्यांच्या पितरांनी सांगितलं, असा एखादा धर्मात्मा मुलगा निर्माण कर की ज्याने ना आपल्या पितरांचा उद्धार केला पाहिजे. म्हणजे शिलाद मुनी जे आहेत ते तपश्चर्येसाठी बसले. शिलाद मुनीची तपश्चर्या बघून ना त्यांना मुलगाही झाला. मुलगा झाल्याने शिलाद मुनींनी जेव्हा त्याची कुंडली बघितली, शिलाद मुनींना एकीकडे आनंद झाला होता. आपण एक कुंडली बघतो, आपलं बाळ जन्माला आले बघतो ना कुंडली महिना महिना, तशी शिलाद मुनींनी सुद्धा कुंडली बघितली. पण त्या बाळाचं भविष्य असं लिहिलेलं होतं, या बाळाचं आयुष्य जास्त नाहीये, हे बाळ फक्त 12 वर्ष त्याचं आयुष्य आहे. शिलाद मुनींना पश्चाताप झाला आणि भगवंताला म्हणू लागले, देवांचा देव असणाऱ्या महादेवाला म्हणू लागले, देवांचा देव असणारे महादेव कलिकालावर सुद्धा विजय प्राप्त करून देतात. काल आपण विमानाने अनुभव सांगितला. शिव महापुराणाचा 11वा अध्याय, शिवलीलामृतचा 11वा अध्याय जर वाचला तर काय अनुभव आला ते. आणि आता घडलेली घटना बघा, जेव्हा आपल्या शिव महापुराण कथेचं आयोजन झालं आणि आमचे जे पाहुणे आहेत पाचोळीचे खूप आजारी होते, दोन्ही किडन्या फेल झालेल्या. तर असं वाटत होतं आता ही शिव महापुराण कथा आहे ना कॅन्सल करावी लागते की काय. दादांचा भरवसा राहिला नव्हता. पण आपल्या देवांचा देव असणाऱ्या महादेवाला काळजी. शिव महापुराण कथेच्या 3 दिवस आले, दोनही किडन्या फेल झालेल्या दादांच्या. तरीही या भगवंताने शक्ती दिली आणि पेशंट जे आहे ना एकदम व्यवस्थित असं पेशंट आहे. हा आलेला अनुभव हे अवघे पहिल्यावर आपल्या सर्व
स्वयंपाक चालू आहे पण बडबड करू नका कथेला वेगते तर अगदी शांततेत होऊ द्या रुद्राक्ष वाटप रोज जशी शांतता पकडत होते ना तशी आज सुद्धा शांतता पकडा कथेत कीर्तनात जर बडबड केली ना पुढचा जन्म बेडकाचा प्राप्त होतो आपल्याला जर पुढचा जन्म बेडकाचा जर प्राप्त होतो असं वाटत नसेल ना कथेमध्ये पूर्ण शांत चित्ताने कथा ऐका आपल्या बाळाचं भविष्य बघितलं सांगितलं 12 वर्ष ते बाळ जगेल याच्या पुढे आयुष्यच नाहीये औषधात मुलींना जे आहेत ना शिलात मुलींना पश्चाताप झाला पण त्या लेकराने सांगितले छोट्या लेकराने बाबा काळजी करू नका मी स्वतः तपश्चर्या करे शेवटी तारणा मारणा त्या भगवंताच्या हातात आहे त्या शिलात मुलींच्या मुलाने स्वतः तपश्चर्येसाठी बसला मला भोले बाबांची तपश्चर्या केली आणि सुंदर असं आपल्या इथं जे शिवलिंग ठेवले ना असं वाटतं जे पुढे ठेवलेले शिवलिंग एखाद्या मूर्तिकाराने बनवले का काय पण ते मूर्तिकार जे आहेत ना शुभम दादा ना म्हैस जुने ना शुभम दादा म्हैस जुने यांनी शाडू माती जे असते ना त्या शाडू मातीपासून हे समोर ठेवलेले शिवलिंग आहेत ना हे शिवलिंग बनवलंय आणि दादा प्रत्येक वेळेस आमच्या वर्षाताईच्या म्हणजे जेव्हा हा उगले परिवार जेव्हा 16 सोमवारच्या व्रताचा उद्यापन करतो ना तेव्हा सुद्धा सुंदर असं शिवलिंग बनवतोय का आमच्या शुभम दादासाठी सुद्धा जोरदार टाळी होतं मुलीचा मुलगा जो आहे ना तो तपश्चर्येसाठी बसला आणि भोले बाबांची तपश्चर्या करू लागला इतकी तपश्चर्या केली भोले बाबांनी भोले बाबा त्याच्यावरती प्रसन्न झाले आणि स्वतः कमळाच्या फुलांची माळ जी आहे ना ती त्या मुलाच्या गळ्यामध्ये घातली आणि सांगितलं तुला मृत्यूच येणार नाही आणि तू कायमस्वरूपी माझ्या जवळ राहशील म्हणून नंदिकेश्वर जो आहे कायमस्वरूपी भोले बाबांच्या समोर आहे आणि समोर काय आहे हो आपण समुद्र मंथन करणार आहोत जेव्हा समुद्र मंथन झालं त्याच्यामधून हलाहल विष बाहेर आलं आणि ते विष माझ्या भोले बाबांनी घेतलं भोले बाबांच्या अंगाचा दाह होऊ लागला कशाने तो अंगाचा दाह थांबलेला बेलपत्र जे आहे भोले बाबांच्या मस्तकावरती ठेवला पण इथं गळ्यामध्ये भोले बाबांनी ते विष धारण केलं होतं ना मग गळ्याचा जास्त दाह होऊ लागला मग समोरून जो आहेत ना आमचे नंदिकेश्वर जे आहे भोले बाबांचं वाहन म्हणले आणि नंदिकेश्वर जेव्हा आता सुद्धा भोले बाबांच्या गळ्याचा दाह होऊ लागतो ना तर नंदिकेश्वर समोरून भोले बाबांच्या गळ्यावरती फुंकर मारतो म्हणून कायमस्वरूपी भोले बाबा जे आहेत ना भोले बाबांच्या समोर नंदिकेश्वर आहे आणि आपण त्या बघा 6 दिवसापासून आहे ना आपल्या लोकळ गावामध्ये आज 7वा दिवस आहे अक्षरशः या शिवनामाची आपल्या कथेमध्ये आणि आपल्या गावामध्ये सुद्धा आहे ना शाळाच भरली हो आणि तहान भूक अर्पून जे आहेत ना आपण या भोले बाबांचं नाम स्मरण करतोय आणि भोले बाबांचं नाम स्मरण करत करत तितका आनंद सुद्धा या कथेचा घेतोय हो Shut
खरोखर आहे आणि आपल्या जोखोलामध्ये शिवनामाचे शाळा 7 दिवसापासून भरलेला घडत आहे ना. 7 दिवस आनंदात गेले पण उद्या इथं करमणार नाही. चुकल्यासारखं वाटेल सगळ्यांना. आम्हालाही चुकल्यासारखं वाटेल आणि तुम्हाला सुद्धा चुकल्यासारखं वाटेल. हा शिवभक्तीचा महिमा आहेत ना तो काही वेगळाच आहे. त्याच्यानंतर काल भैरव अवतार सांगितलेलं आहे. इतके आपल्याला आता वेळ नाही कारण महाप्रसादाचं सुद्धा आयोजन आपल्याला करायचं. अभिष्ट चिंतन 16 बाबांचा करायचंय. सावित्री माता वाटे काय चाललंय नेमके. पण तेव्हा लक्ष्मी सांगू लागली सावित्री मातेला हाच प्रकार. अगं आपल्यापेक्षा म्हणजे मृत्यू लोकांमध्ये मान पतिव्रता कोण आले काय माहिती. अहो या तीनही देवींना देवांच्या पत्नीला चैन पटेना कोण मान
तिघही देव बाहेर गेले होते. फोन करून लगेच बोलून घेतले. 1 सेकंदामध्ये तीनही देव तिथे आले आणि सांगितलं काही करा पण नेमकी कोण मानपती होत आहे ना तिला बघण्यासाठी जा. आता 3 देवाने विचार केला पतीचं काय ऐकलं तर आपल्या खायची पंचायत होईल रोजचे. मग 3 देवाने काय केलं सुंदर ब्राह्मणाचं रूप घेतलं. अनुसयेला खाली बसला. वतीला अनुसयेला खाली बसला. अनुसया खाली बसला. पुढे पुढे बस पुढे. ओ ब्राह्मणाला तुम्ही पुढे या ना कोणतरी यांना मुलांना सांगा ना थोडंसं. एक ब्राह्मणाला इथून पुढून येऊ द्या. ब्रह्मा विष्णू महेश जे आहेत ना हे तीनही देव आता तीनही देव आले आणि अनुसया मातेकडे आले. अनुसया मातेची तपश्चर्या चालली होती आणि हे तीनही देव अनुसया मातेकडे आता ना भिक्षा मागू लागले आणि सांगू लागले माते माते आम्हाला भिक्षा दे. हे तीनही ब्रह्मा सांगतायत आणि हे 3 देव होते ब्रह्मा विष्णू महेश मातेकडे भिक्षा मागू लागले. त्यावेळेस अनुसया माता उठून उभे राहिले आणि काय तुम्हाला काय भिक्षेमध्ये काय हवं नेमके. हे तीनही देव म्हटले आम्हाला अशी भिक्षा पाहिजे की तू म्हणजे लग्न होऊन आम्हाला भिक्षा तुझ्याकडून हवी ग. आता लग्न होऊन भिक्षा हवी या शब्दाचा अर्थ शब्दाचा घेऊ नका दादा होता. ज्याला अग्नीच लागलेला नाही ना अशी भिक्षा आम्हाला तू दे. मग अग्नीच लागलेला नाही अशी भिक्षा कोणती हो. आईच्या स्तनातलं जे दूध आहेत ना त्याला अग्नीच लागलेला नाही. ही भिक्षा या तीनही देवांना अनुसया मातेकडून हवी होती. अनुसया मातेने विचार केला पतिव्रता होती ना ती आणि तू का म्हणजे पतिव्रता आणि तिची देवावरची सत्ता. या पतिव्रता स्त्रीची ना देवावरती सुद्धा सत्ता चालते. इतकं महान पतिव्रतेचं तेज अनुसयेकडे होतं. अनुसया म्हटली ठीक आहे तुम्हाला भिक्षाच पाहिजे ना लग्न होऊन भिक्षा पाहिजे ना. अनुसया मातेने आपल्या कमंडलू मधलं कमंडलू मधलं जे पाणी होतं ना हे पाणी कमंडलू मधलं या तीनही ब्राह्मणांवर शिंपडलं. म्हणजे देव जे आलेले होते ना या 3 देवांवरती ते पाणी शिंपडलं. आणि त्याच बरोबर आहे ना हे तीनही जे ब्राह्मण आहेत ना छोटे छोटे 12 झाले. तीनही ब्राह्मण तीनही ब्राह्मण जे आहेत ते छोट्या छोट्या बालकांच्या स्वरूपामध्ये तिथे आले आणि तीनही बाळ या अनुसया मातेच्या आश्रमामध्ये खेळायला लागले हो. अनुसया माता जी आहेत ना अनुसया माता त्या बाळांचं संगोपन करते व्यवस्थित असं संगोपन आणि ते तीनही बाळ रडायला लागले आता. देवत्व प्राप्त होत असत दादांना काही पहिल्या दिवसापासून सांगते. आणि हे त्रिगुणात्मक असते या 3 देवांचा आहे ना म्हणजे दत्तात्रेय भगवंतांचा अनुसया मातेच्या इथे म्हणजे उत्पत्ती झाली त्यांचे अवतार झाला आणि सगळीकडे आनंद झाला. दत्तात्रेय भगवान की जय. सगळ्यांना म्हणू लागले सगळ्यांना आनंद झाला. अत्रि धरो नंद भयो जय दत्तात्रेय लाल की. आणि बघा हे दत्तात्रेय भगवंतांचा आहे ना आनंदोत्सव आपण सुद्धा 2 मिनिटांमध्ये सगळ्यांनी उभे राहून दत्तात्रेय भगवंताचा आनंदोत्सव आपल्याला साजरा करायचा आहे.
अरे आमचे ते तीनही पती देव तर गेले ते का अजून येते ना? नारद बाबांनी सांगितलं तुमचे तीनही पती देव तिघींचे पती देव जे आहेत ना छोटी छोटी बाळ केले अनुसया मातेने आणि हे तर छोटी छोटी बाळ अनुसया मातेकडे आता विचार केला यांनी आपल्याला तिन्ही जणींना या अनुसया मातेला शरण जावं लागेल. तीनही देवांच्या पत्न्या ब्रह्मा विष्णू महेश ओ देव पत्न्यांनो ओ लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे. तिन्ही जणी आता अनुसया मातेला शरण आल्या आणि अनुसया मातेला सांगू लागल्या अगं अनुसया माते चूक झाली ग आमची पण आमचे जे तीनही पती आहेत ना तिघींचे पती ती परत दे बाई आमचे पती. ही अनुसया माता म्हणू लागली तुमचे पती तुम्ही ओळखून द्या पण तीनही देव सारखेच बालक झाले तिघी नाही ओळखू येते ना. त्यांना वाटलं आता जर आपण बोलायला गेलो समजा चुकून जर ब्रह्मदेवाला हात लागला तर पार्वती माता बोलू लागली आपली फजिती होईल आपलं पाठीवरच धरण्यात जाईल ओळखू येते ना. मग तिने सांगितलं तूच ओळखून द्या आमचे पती पण यांना परत पूर्ववत करून दे बाई आम्ही या छोट्या बाळकांना घेऊन काय करू ग. अनुसया मातेला आहेत ना आपल्या तपोबळाच्या सामर्थ्यावरती आहे ना आपल्या तपोबळाच्या सामर्थ्यावरती तीनही जे देव आहेत ना ओ देवांना पुढ्या तीनही देव जे ब्राह्मण अवस्थेमध्ये आलेले होते ना ब्राह्मणाच्या वेशामध्ये या तीनही देवांना पूर्वव्रत केला आणि या तीनही देवांच्या पत्न्यांकडे आहेत ना या तीनही देवांना सुपूर्द केले या अनुसया मातेला. आणि मग जेव्हा बाळ हे तीनही देव परत निघाले ना याचा पश्चाताप या अनुसया मातेला होऊ लागला. अनुसया माता म्हटली अगं मी यांना खूप वात्सल्य दिलंय या तीनही बाळकांना मी इतकं प्रेम दिलं आता हे बाळ जेव्हा माझ्यापासून जात आहे ना मला त्याचा दुःख होत आहे. तीनही देवांना सांगितलं की तुम्ही अंश रूपाने आहेत ना परत माझ्या पोटी जन्म घ्या. म्हणजे ब्रह्मदेव जे आहेत ना ते ब्रह्मदेव जे आहेत हे चंद्रमाच्या रूपामध्ये आले आणि विष्णू भगवंत आहे ते दत्तात्रेयांच्या रूपामध्ये आले आणि देवांचे देव असणारे महादेव ना हे दुर्वास रूपामध्ये अनुसया मातेच्या पोटी जन्म घेतला. त्याच्यामध्ये दोन जण जे आहेत दुर्वास आणि दत्तात्रेय भगवंत हे ब्रह्मचारी राहिले पण ते चंद्र होता ना चंद्राचा विवाह झाला आणि चंद्रानं आपला क्रोध स्वीकारला. असा दत्तात्रेयांचा जन्म व्हायला अनुसया मातेच्या इथे झाला. देव असणाऱ्या महादेवांपासूनच कालभैरवाचा सुद्धा अवतार यांच्यापासून झालेला आहे. आणि हनुमंतरायाचा अवतार जो आहे ना हनुमंतरायाचा सुद्धा अवतार या माझ्या देवांचाही देव असणाऱ्या महादेवांपासून म्हणजे हनुमंतराय म्हणजे स्वतः माझ्या महादेवांचा अवतार म्हणजे हनुमंतराय आहे. अंजनीच्या तपासाठी आणि महारुद्र आणले कोटी स्वतः या देवांचा देव असणाऱ्या महादेवाला अंजनी मातेने इतकं तप केलं ना या अंजनी मातेच्या तपावरती प्रसन्न होऊन जे आहेत ना या माझ्या भगवंताने जो आहेत ना स्वतः अंजनीच्या तपासाठी अवतार घेतला. कपालेश्वर मंदिर जे आहे ना या कपालेश्वर मंदिरासमोर नंदीचं वास्तव्य का नाही हो. याची कथा जी आहे ना ही सुंदर कथा आपण आता बघणार आहोत पुढची झाकी येईपर्यंत. कोणीतरी जा आणि पुढची झाकी लवकर बोलवायचे तर वेळ होतोय पुढचा आपल्याला कार्यक्रम आठवता घ्यायचा आहे ना. या कालभैरवाचं प्राकट्य झालं आणि कालभैरवाचं प्राकट्य झालं ना तर त्यावेळेस ना देवांचा देव असणाऱ्या महादेवांना जे आहे ना ब्रह्महत्येचं पातक लागलं होतं. या ब्रह्महत्येचं पातक देवांचे देव असणारे महादेव म्हटले की हे ब्रह्महत्येचं पातक माझं कसं निवृत्त करावं बरं. असा विचार जो आहे ना असा विचार करत असताना एक प्रसंग त्याच वेळेस घडला. गाई करून शिंग मारला गेला आणि शिंग मारून एका ब्राह्मण देवतेची हत्या गायीकडून झाली आणि त्या
ते दोन नद्या जिथं एकत्र मिळतात ना आपल्या नाशिकला, तिथं जर स्नान केलं, त्या तीर्थावरती स्नान केलं ना, तुमच्या ब्रह्महत्येचं पातक येथे जाईल. मग स्वतः देवांचे देव असणारे महादेवजी जे आहेत, ब्रह्महत्येचं पातक लागलं होतं ना, मग त्या गोदावरी आणि अरुणा या दोन नद्यांच्या संगमावरती स्वतः भगवंत तिथं स्नानासाठी आले आणि स्नान वगैरे केलं. एका वासराच्या माध्यमातून तिथं गोमुख जे आहे ते स्वतः स्थापन तिथं केलं आणि त्याच वेळेस ते परत जाण्यासाठी निघाले. पण सगळ्यांनी विनंती केली, ओ बोले बाबा देवांचे देव असणाऱ्या महादेवा, तुम्ही आता आहे ना जगाचं कल्याण करण्यासाठी, जगाचं हित करण्यासाठी ना तुम्ही आता इथून जाऊ नका. म्हणून माझे भोले बाबा जे आहेत ना, हे कपालेश्वर रूपाने तिथेच राहू लागले. नाशिकला तिथं कपालेश्वराचं मंदिर आहे आणि त्या कपालेश्वराच्या मंदिरापुढे ना तिथं नंदी आपल्याला बघायला भेटत नाही झाले. तर ब्रह्महत्येचं पातक लागलेले ना महादेवजी एकटेच आले होते. नंदिकेश्वराला तिथं आणलं नव्हतं, त्याच्यामुळे नंदिकेश्वराचं वास्तव्य तिथं नाहीये. आणि जे शिवलिंग माझ्या प्रभू रामचंद्राने जे शिवलिंग स्थापन केलेलं आहे ना, तर जिथं प्रभू रामचंद्राने जे शिवलिंग स्थापन केलेलं आहे ना, त्याचं जे शिवलिंगाचं तोंड आहे ना ते पूर्व दिशेला आहे. आणि जे शिवजींनी स्वतः आत्मलिंग स्वरूपामध्ये आले ना, त्या शिवलिंगाचं मुख जे आहेत ना ते उत्तरेकडे आहे. प्रत्येक ठिकाणी आपण गेलो ना, जिथं शिवलिंग स्थापन केलेलं आहे त्या शिवलिंगाचं मुख कुठे? उत्तरेकडे. आणि असं एक मंदिर चांदवडमध्ये आलं. कधी चांदवडला दर्शनाला आलीच तुम्ही चांदवडला, तर जिथं आता बघा काय आहे त्या बाजूला कार्यालय जे आहे आपलं, तर त्या बाजूला चांदवडच्या पूर्वेकडे जाताना एक मंदिर आहे आणि एकदम असं मोकळं याच्यामध्ये मंदिर आहे ते. आणि त्या मंदिरामध्ये आपण गेलो ना, त्या मंदिराचं जे शिवलिंग आहे ते पूर्वाभिमुख आहे. एकदा मी दर्शनाला गेलो आणि बाबांना विचारलं तिथल्या पुजाऱ्यांना की हे मंदिराचं मुख जे आहे शिवलिंगाचे पूर्वाभिमुख आहे, त्यांनाही सांगता येणार. ते म्हटले ताई पूजेच्या सोयीला केलेलं आहे. म्हटलं बाबा असं कसं काय होईल, कसं अशी पूजा जरी करायची असली, प्रत्येक शिवलिंगाचं तोंड जरी इकडे उत्तरेला येण्याचं का. नंतर जेव्हा शिव महापुराण ग्रंथाचा मी जेव्हा अभ्यास केला ना, त्या ग्रंथात उल्लेख आलेला आहे की जय माझ्या प्रभू रामचंद्राने जिथं जिथं आपल्या स्वामींचं पूजन करून आणि शिवलिंग जिथं स्थापन केलं ना, त्याचं मुख कुठे? पूर्वाभिमुख मुख आहे. अशी आणि पुढे जी आहेत ना, आणि भगवंत जिथे जिथे शिव म्हणजे आपल्या आत्मलिंग स्वरूपामध्ये भगवंत जिथे जिथे राहिले ना, जाती येईपर्यंत आपण त्या सुंदर कथा बघूया. 12 ठिकाणी स्वतः माझ्या भगवंताने आहेत ना, ज्योतिर्लिंग स्वरूपामध्ये शिवलिंग स्वरूपामध्ये माझे भगवंत तिथं राहिलेले. हे कोटी रुद्र संहितेमध्ये याचा उल्लेख आलेला आहे. सोमनाथ जे आहे हे सौराष्ट्र देशामध्ये ना गुजरात प्रांतामध्ये आहे आणि ज्योतिर्लिंग स्वरूपामध्ये चंद्राला तिथं कलंक लागला होता आणि या चंद्राचा कलंक साफ होण्यासाठी भगवंत स्वतः सोरटी सोमनाथ या स्वरूपामध्ये तिथं भगवंतांनी वास्तव्य केलं. पुढे जे आहे ते आहे मल्लिकार्जुन. हे मल्लिकार्जुन शैलम पर्वतावरती आहे. काल आपण बघितलं जेव्हा कार्तिक स्वामी रुसून गेले, आधी गणपती बाप्पाचा विवाह झाला, गणपती बाप्पाचा विवाह झाला आणि कार्तिक स्वामी पृथ्वीची प्रदक्षिणा करत होते. पण येऊन बघितलं तर गणपती बाप्पाचा विवाहही झाला, गणपती बाप्पाला मुलंही झाले. याचा राग कार्तिकेश्वरांना आला आणि कार्तिकेश्वर जे आहेत ना त्या ठिकाणी जाऊन बसले, मल्लिकार्जुन या ठिकाणी. पुढे जे आहे अवंतीपुरामध्ये भगवान शंकर जे आहेत ना, भगवान महादेव स्वतः महाकालेश्वर रूपामध्ये भगवंत तिथं बसलेले. पुढे ओंकारेश्वर
शिवलिंग आहे आणि तिथं भगवंताचं नाव जे आहे ते परमेश्वर पडलेलं आहे. हिमालय पर्वतावरती केदारनाथाच्या स्वरूपामध्ये माझे भगवंत आहे आणि तिथं भगवंताचं नाव जे आहे परमेश्वर पडलेलं आहे. तिथं पुढे भीमाशंकर नावाने माझे भगवान शंकर प्रसिद्ध झाले. आपल्या पुण्याजवळ जे आहे भीमाशंकर एका दैत्याच्या हितासाठी भगवंत तिथं आले, दैत्याचा वध केला आणि कायमस्वरूपी भगवंताने ज्योतिर्लिंग स्वरूपामध्ये तिथं वास्तव्य केलेलं आहे. परळी वंशातला सुद्धा माझ्या भगवंताचं ज्योतिर्लिंग स्वरूपामध्ये वास्तव्य आहे आणि जे आपल्या अवघ्या नागातलं आहे ना तेच द्वारकेला सुद्धा ज्योतिर्लिंग आहे ना. नागेश्वर स्वरूपामध्ये नागनाथ स्वरूपामध्ये ते तिथं वास्तव्य करतायत. आणि रामेश्वरमला आपण सगळ्यांनी कथा आपल्याला श्रोत आहे. जेव्हा सीता मातेला जेव्हा आपल्या नाशिकेतून पळवलं आणि लंकेमध्ये जात असताना आता जो समुद्र होता, समुद्र कसा ओलांडला म्हणा, समुद्र ओलांडण्यासाठी वानरांची मदत घेते आणि तिथं माझ्या भगवंताने ज्योतिर्लिंग स्वरूपामध्ये ना म्हणजे प्रभू रामचंद्रांनी ज्योतिर्लिंग स्वरूपात आपल्या भगवंताची पूजा केली. त्याला नाव काय झालं? रामेश्वरम नाव प्राप्त झालं. आणि वेरूळ मध्ये जे आहेत ना, वेरूळ मध्ये सुद्धा भगवंताचं शिवालय आहे आणि आपल्या त्र्यंबकेश्वरला सुद्धा ज्योतिर्लिंग स्वरूपामध्ये माझे भगवंत जे आहेत ना ज्योतिर्लिंग स्वरूपामध्ये तिथं वास्तव्य करतायत. म्हणून आपण जर या 12 ज्योतिर्लिंगांचं नुसतं नाव जरी आपल्याकडून सकाळी जर आपण नाव घेतलं नाही या 12 ज्योतिर्लिंगांचं तरीही आपल्याला पुण्याची प्राप्ती होत असते. पण सुंदर असा श्लोक आलेला आहे. सौराष्ट्र सोमनाथांचं श्रीशैल्य मल्लिकार्जुन उज्जैनी महाकालम ओंकारम अमलेश्वरम परल्या वैजनाथांचं डाकिना भीमाशंकरम सेतुबंधे रामेशम नागेशम दारुकावने वाराणस्यातु विश्वेशम त्र्यंबकम गौतमी तटे हिमालयतु केदारम कृष्णेशम शिवालये एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पटेश्वर सप्त जन्म कृतं पाप स्मरणेन विनश्यते. या 12 ज्योतिर्लिंगाचं स्मरण आपण जेव्हा करतो ना तर तेव्हा आपलं किती मोठं पाप असलं ना ते पाप आपलं धुतलं जातं दादानं. म्हणून सकाळी उठल्या सत्य ज्योतिर्लिंग 12 प्रातःकाळी स्मरण करा. कोटी डोळे पिऊन करा भगवतरा बापानो. आमच्या संतांनी सुद्धा त्याच्यासाठी प्रमाण दिले. पुढे जी आपल्याला कथा बघायची आहेत ना समुद्र मंथनाची सुंदर अशी कथा आपल्याला बघायची आहे आणि हे समुद्र मंथन करण्यासाठी देव आणि दैत्य जे आहेत ना ती सुंदर झाकी आपल्या कथेमध्ये विराजमान होते. Hey
भगवान
ही रवी आणि दुसरीकडे जे आहेत ना दैत्य ओढताय देवाने तिकडे ओढली की इकडे दैत्य ओढायचे ती रवी तिकडे देवाने ओढली इकडे दैत्य ओढायचे ती रवी ओढत असताना हा मेरू पर्वत जाऊन खाली खाली जायला लागला पर्वत खाली जायला लागला आणि त्यावेळेस त्याला माझ्या विष्णू भगवंताने ना स्वतः आसमानचं रूप घेतला आणि धर्मंजरीच्या खाली जाऊन बसले आता काय समुद्र मंथन झालं देव ओढताय दैत्य ओढताय एका बाजूला देव ओढताय दुसऱ्या बाजूला दैत्य ओढताय आणि त्याच्यापासून पहिल्यांदा आपल्याला हलाहल विष बाहेर आलं आता हलाहल विष बाहेर आला कोण घेणार हलाहल विष देवाने घेतले ना आणि दैत्य घेताना सगळेजण आता आहे ना माझ्या भोले बाबांची प्रार्थना करू लागले भोले बाबा तुमच्याशिवाय हलाहल विष बचाव ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय भोले बाबांची प्रार्थना करू लागले आणि त्याच बरोबर भोले बाबा आहेत ना कैलास पर्वतावरून त्या समुद्र मंथनाकडे जात होताना तिथं भोले बाबा प्रगट झाले आणि विचारू लागले देव आणि दैत्यांना कशासाठी माझं पाचारण केलं आणि त्याच वेळी सांगितलं की हलाहल विष बाहेर पडलं हे कोण घेणार भोले बाबांनी तो विषाचा घट घेतला भोले बाबांनी तो विषाचा घट घेतला समुद्र मंथनातून निघालेला आणि भोले बाबा जे आहेत ना ते विषाचा घट पिऊ लागले ते विष पिऊ लागले आणि ते विष पित असताना भोले बाबांचा कंठ जो आहे दादांना ताईनो तो कंठ निळा पडला आणि भोले बाबांना नाव प्राप्त झालं नीलकंठेश्वर नीलकंठेश्वर भगवान आणि लोकायोगाने बघा ज्यांनी सुंदर अशा कथेत आयोजन केलं आहे ना दोनही भावांचं नाव आमच्या मोठ्या दाजींचं नाव आहे नीलकंठ आणि लहान दाजींचं नाव आहे उमाकांत यांच्यासाठी सुद्धा एक जोरदार आयोजन हे नीलकंठेश्वर रूप भगवंताला प्राप्त झाला नाव प्राप्त झालं आणि त्याच्यातून आता एक रत्न बाहेर यायला लागलं कौस्तुभ माने पारिजात वृक्ष कामधेनु वगैरे सर्व रत्न बाहेर आले पण आता त्याच्यातून परत अमृत बाहेर आलं आणि आता देव दैत्याने समुद्र मंथन करायचं सोडून दिला आणि देव आणि दैत्य दोघंही भांडायला लागले दोनही जण भांडताय देव आणि दैत्य इतकं भांडण झाला देव म्हणायचे आम्हाला पाहिजे दैत्य म्हणायचे आम्हाला पाहिजे आता यांचं भांडण कसं मिटवावं बरं देव आणि दैत्यांचं त्याच वेळेला सगळ्या देवांनी परत आचरण केलं आणि माझे भगवान विष्णू परमात्मा जे आहे ना मोहिनीच्या रूपामध्ये भगवान विष्णू परमात्मा मोहिनीच्या रूपामध्ये प्रकट झाले आणि त्या मोहिनीला बघितल्यानंतर देव आणि दैत्यांनी सगळेजण मोहिनीच्या पाठीमागे लागले जो अमृताचा कलश होता तो सोडून दिला आणि मोहिनीच्या पाठीमागे
लागले आणि एका बाजूला दैत्य बसले, दुसऱ्या बाजूला आता आहे ना देव बसले. पण दैत्यांना वाटलं की मोहिनी आपल्याला देते का नाही हे अमृत. मोहिनीने विचार केला आणि ती मदिरा निघाली होती ना समुद्र मंथनामधून, ती मदिरा आधी या मोहिनीने जे आहेत ना या दैत्यांना पाजली. ही मदिरा दैत्यांना पाजली, दैत्याला मदिरा पाजली. दैत्य ते भार पुढे करून मोहिनीचं रूप बघायचे आणि मोहिनीला दैत्यांना वाटलं की आपल्याला हे अमृत देते. दैत्यांना मदिरा पाजली, दैत्य डुलायला लागले, नाचायला लागले, दैत्य डुलायला लागले. त्याच वेळेस परत आठ सुद्धा दादांना जे मदिरा पान करतात ना ते का दैत्यांपेक्षा कमी आहे का हो? म्हणजे मदिरा पान जेव्हा दैत्याने केलं आणि आता मोहिनीला हळूच अमृताचा कलश घेतला आणि या अमृताचा कलश घेऊन मोहिनी आणि आता देवांकडे गेले. देवांना अमृताचा कलश पाजते. अमृत देवांना पीत असताना पण त्याच वेळेस ना एक दैत्य एकाच्या लाईनीमधून उठला आणि देवाचं रूप घेतलं त्यानं आणि तो आहे ना देवांच्या लाईनीमध्ये तिकडे जाऊन बसला. अमृत त्याला प्यायचं होतं आणि मोहिनी समोर आली. मोहिनीने विचार केला, मोहिनी सांगू लागले तुला याचा घट्ट घट्ट अमृत तुला नंतर देते, आधी देवतांना वरच पातळ अमृत पाजून देते. मोहिनीने त्याच्या मनाची समजूत घातली आणि हळूच मोहिनीने परत मदिराचा कलश होता तो मदिराचा कलश घेतला आणि या देवांच्या लाईनीत बसलेल्या दैत्याला लावला. हा कलश पाजला, मदिरेचा कलश त्याला पाजला. म्हणून दादांना ताईनं जिथं जिथं हे मोहिनी भगवंताला जे आहेत ना हे अमृत पाजत असताना जिथं जिथं अमृताचे कण उडाले गेले ना तिथं तिथं सुंदर असा कुंभमेळा भरतो. आणि आपल्या नाशिकला आणि त्र्यंबकेश्वरला सुद्धा आहे ना या अमृताचा कलश उडावे म्हणजे अमृताचा थेंब पडला आणि आपल्या नाशिकला आणि त्र्यंबकेश्वरला सुद्धा सुंदर असा कुंभमेळा भरतो. म्हणून आपण नाशिककर सुद्धा आहे ना खूप भाग्यवान आपलं झालं. सुंदर असं अमृत जे समुद्र मंथन आहे ना हे आपण आपल्या कथेमध्ये सुंदर अशी समुद्र मंथनाची झाकी दाखवली. एकदा या समुद्र मंथनासाठी जोरदार टाळी वाजवा. आणि आजची सुंदर कथा आहे ना 12 ज्योतिर्लिंगांची कथा याच्यानंतर येते. तर आपल्याला टाइम ऍडजस्ट करायचा असल्यामुळं सुंदर अशी 12 ज्योतिर्लिंगांची कथा आपण समुद्र मंथनाच्या आधीच ती कथा तुमच्या पुढे सांगितली. आणि जी 7 दिवसाची सुंदर अशी शिव महापुराण कथा आपल्या इथे चालते ना तर ज्या परिवाराने ही कथा आयोजित केली ना आपल्या आईला स्वर्गवासी झालेल्या आपल्या आईला पुण्य प्राप्त करून देण्यासाठी आदर्श घ्यावा या उगले परिवाराचा तितका कमीच आहे हो. खरोखर आमच्या विठाबाई आजी ज्या आहेत ना यावरून ह्या उगले परिवाराला आशीर्वाद देत असतील आणि आशीर्वाद आईचा आशीर्वाद जो आहे ना हा देवांचा आशीर्वाद सुद्धा आईचा आणि वडिलांचा आशीर्वाद खूप मोठा असतो. स्वर्गवासी झालेल्या आईला पुण्याची प्राप्ती आणि आपल्या वडिलांचा 92वा अभिष्ट चिंतन 16 हे उगले कुटुंब करताय. आज एक 2 पक्षी दे रोज 2 पक्षी येऊन आपली कथा श्रवण करत होते ना. खरोखर या आई साहेबांना मोक्षाची प्राप्ती झालेली. कारण आई साहेब आहे ना सौभाग्यवती गेलेली आहे आणि आई साहेब या पक्षाच्या रूपामध्ये येऊन ही शिव महापुराण कथा आपल्या ऐकता येईल. काय असते वाई आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर आणि भगवंताला प्रत्येक ठिकाणी राहणं शक्य नाहीये. म्हणून भगवंताला आई आणि बाप नावाचा परमेश्वर आपल्या प्रत्येकाच्या घराघरामध्ये दिलाय. पण खरोखर उगले परिवाराचा आदर्श घेण्यासारखा आहे. आपल्या आईला पुण्याची प्राप्ती करून देण्यासाठी आईसारखं दैवत या जगामध्ये दुसरं नाहीये ना. आईला पुण्याची प्राप्ती करून देण्यासाठी सुंदर असं शिव महापुराण कथेचं आयोजन केलंय दादांनो. खरोखर बघा 60 वर्षाची मुलगी असू द्या आणि 90 वर्षाच्या आपल्या आईला माहेरामध्ये भेटायला जायचं असू द्या पण जोपर्यंत आपली आई माहेरामध्ये
प्रेमाने जिवंत आहे ना, मुलीला सारखं सारखं माहेरामध्ये जावं वाटतं, आनंद नाही ग. पण एकदा का आपली आई आणि बाप माहेरातला गेला ना, आपल्याला एक वेगळा राहतो, तो आपल्या भावाचा आणि बहिणीचा राहतो. म्हणून आपल्या मी या मंचावरून विनंती करे, एकदा का आपली आई वडील गेले, आपल्या पतीला किती सांगितलं तुझ्या भावाच्या इस्टेटीमध्ये वाटा घे, तर आपल्या भावाला एकच सांगायचं, दादा दादा आई गेली, बाबा गेले, मला आता फक्त तुझंच आहे दादा. मला तुझ्या इस्टेटीमध्ये वाटा नको, काही नको, तुझी शेती तुला करून घे, पण फक्त रक्षाबंधन आला की फुलवडी आली ना, बहिणीच्या पाठीमागे उभं राहा. एकच आपल्या भावाला संदेश द्यायचा. आणि भावांना दादांनो, तुमच्याकडून एका बहिणीला कसली अपेक्षा नसते हो. रक्षाबंधन येऊ द्या, दीपावली येऊ द्या, आपली बहीण डोळ्यामध्ये तेल घालून आपल्या भावाची वाट बघत असते. कधी माझा भाऊ येईल आणि मला मोल लावेल. नाही आता तुम्हाला मोल लावायला जाता आलं, फोन आहे, फोन करा. म्हणून उगे परिवाराला इतकं सुंदर नियोजन केलं. एक फक्त आईचं छोटस गीत आपण 2 मिनिटात ऐकून आपली कथा इथं संपूया. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवना आकार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवना आकार. आई मायेचा सागर, दिला जीवना आकार. जीवनामध्ये खरोखर या उगले कुटुंबियांकडे खूप पुण्य आहे आई वडिलांचे. म्हणून इतके सुंदर लेकरं या उगले कुटुंबियांच्या पोटी जन्माला आले. आणि बाबांचा एका बाजूला दुःख आहे पण दुसऱ्या बाजूला आनंद सुद्धा आहे या उगले कुटुंबियांना की वडील
अभिष्ट चिंतन सोहळा वडिलांचा साजरा करताय, याच वर्षी साजरा करताय असं नाही, प्रत्येक वर्षी बाबांचा अभिष्ट चिंतन सोहळा हे उघडी कुटुंबीय साजरा करताय. आपण आपल्याला साजरा करायचा आहे, पण पहिली आपण ते दहीहंडीचा कार्यक्रम घेऊ आणि आहे ना ती आम्ही आमच्या सोबत घेऊन चाललोय. पण या शिव महापुराणाचं रोपट जे आहेत ना तुमच्या जोपूर या गावामध्ये आम्ही लावलंय. त्या रोपट्याला किती मोठं करायचं आणि काय करायचं हे तुमच्या हातात आहे. आणि ज्यांनी सुंदर तळ मंडळाने कथा ऐकलेली ना त्यांना सुंदर असं म्हणजे अनुभव माझे भोले बाबा देणारच आहे. तर तुम्हाला हे 7 दिवसापासून सोडून जाताना आमच्या कंठ सुद्धा ताटून राहिलेला जात. हे 7 दिवसाचं मिलन आहे तुमचं आमचं झालेलं आहे ना. रहे जिंदगी तो मिलेगी दोबारा, मिलेगी दोबारा. मिलन सादगी का हमारा तुम्हारा, रहे जिंदगी तो मिलेगी दोबारा, रहे जिंदगी तो मिलेगी दोबारा. मिलन सादगी का हमारा तुम्हारा. माता पिता नहीं बहन को कहना, सत्संग में तुम साथ ही लेना. यही आपसे कहना हमारा, यही आपसे कहना हमारा. मिलन साथ गिरेगा हमारा तुम्हारा, मिलन साथ गिरेगा हमारा तुम्हारा. या 7 दिवसाचं मिलन तुमचं आमचं झालंय ना. या भगवंतांना दिलंच आयुष्य ना दादांना ताईंनो. परत हा भगवंत आपले पेट घडवून आले. पण या 7 दिवसामध्ये आमच्याकडून जर काही चुकलं असेल, कुणाचं मन दुखवलं गेलं असेल ना या 7 दिवसामध्ये, मोठ्या प्रेमाने आम्हाला माफ करावं. कारण बघा हा जोगी कसा असतो, याला कुठे ना कुठे फिरावंच लागतं दादांनो ताईंनो. आमच्या या गुणीजनांना सुद्धा इथली कथा झाली, पुढची कथा ही करावीच लागते. पण तुमच्या जोपूर गावानं दिलेलं प्रेम आहे ना आम्ही नाही विसरू शकत. गोकुळामध्ये आल्यावरती या कृष्ण परमात्म्याने विचार केला, रे आपण जे आहेत ना या गोपींना सुख देण्यासाठी, ब्राह्मण आपण बोलवायचं, गोपींना सुख देण्यासाठी आपण आलेलो आहोत इथं. मग कृष्ण परमात्म्याने काय केलं, म्हणजे राम अवतारामध्ये असताना ना प्रत्येक देव आले आणि दगड घेऊन आले. समजलं होतं की प्रभू रामचंद्रांकडे जर गेले ना तर दगडाची सुंदर अशी स्त्री होते. या राम अवतारामध्ये प्रभू रामचंद्रांनी वचन दिलं होतं की पुढे जेव्हा कृष्ण अवतारामध्ये मी येईल ना तुम्हाला सुख देईल. मग तेच राम अवतारामध्ये सर्व ऋषी मुनी जे आहे ना ह्या कृष्ण अवतारामध्ये सर्व गोपी बनले. मला कृष्ण परमात्म्याने काय करावं, कृष्ण परमात्मा जन्माला आले आणि गोपिका जेव्हा सुंदर सुंदर अशा रांगोळी काढायच्या बाललीला करू लागले. रांगोळी काढली की मला कृष्ण परमात्म्याने तिथं जावं. आणि लघुशंका जी आहेत ना, लघुशंका मला कृष्ण परमात्म्याने त्या गोपिकांनी काढलेल्या रांगोळीवरती गोपिकांनी काढलेल्या रांगोळीवरती लघुशंका करावी. आणि मग एक भगवंत खोडी करायला लागले आणि ती खोडी एक खोडी करत असताना गवळणी आटायला, गवळणी दृष्ट्या यशोदा मातेकडे जायचे. यशोदा मातेकडे गाणं सांगायचं, यशोदे तुझ्या बाळाला आवड पाहिजे, हा तुझा बाळ जे आहेत ना खूप खोड्या करतो ग. यशोदा कृष्णाला सांगावे गोकुळी गावे. यशोदा कृष्णाला सांगावे
जास्त चलचल करते ना तिचा घर नंबर लिहून घेतला या कृष्ण परमात्म्यानं आणि तिने सांगितलं होतं मी कृष्ण परमात्म्याला पकडून ठेवेन पण नेमकी म्हणजे कृष्ण परमात्म्याला आतमध्ये ठेवलं आणि कुलूप लावून गेली त्यावेळेस तिचा मुलगा घरामध्ये आला कृष्ण परमात्म्यानं त्या मुलाला कुलूप उघडले मुलगा आतमध्ये आणि माझा कृष्ण परमात्मा फरार नाव घेतून अवकुळाच्या हातात सापडे का तो सगळ्या गोपिका आल्या आणि मारू लागल्या म्हटल्या अगं एकूण तर एक आहे नंदाचं बाळ एकूण तर एक आहे जास्त मारू नका जास्त जर मारलं तर त्याला जास्तीच लागून जाईल आणि अंधारात तो जेव्हा बाहेर काढलं तर इथंच बाळ ते आता मात्र यशोदा माई म्हणायला लागले कृष्णा खरोखर तो खोड्या करतो खूप त्रास दिला रे तू आता तू आता काय कर आपल्या सर्व गायी वगैरे घे आणि गायी घेऊन रानामध्ये चरायला गाई उपाड रानात गेला ग माझा घोडा सगळे गोपाळ काय ते चहूबाजूने झाले आणि गोपाळ चहूबाजूने झाले आणि त्याच वेळेस जे आहेत ना ते दही अंडे तिथे याच्यामध्ये गोकुळामध्ये ते दही अंडे फोडायला लागले आणि शिंके जे आहेत ना हे शिंक्याला जे आहेत ना ते शिंक्याला दोरी बांधून तिथं बडकं बांधलं Thank you.